अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आज इंडिया वर्सेस न्यूझीलंडचा मोठा मॅच आहे आणि सूर्यकुमार यादववर मोठी जिम्मेदारी आहे। त्यांचे कोच अशोक अस्वलकर सर आमच्या सोबत आहेत। अशोक सर, काय म्हणणार, सूर्यावर मोठी जिम्मेदारी, मोठं रिस्पॉन्सिबिलिटी, तुम्ही त्याला तयार केलंय, कसं प्रेशर तो या मॅचमध्ये घेणार आहे? कारण का प्रेशर हे त्याच्या डोक्यावर नसतंच कधी का मोठी मॅच आली की सूर्य एकदम शांत होऊन जातो। त्याला माहिती असतं मला कसं जायचं असतं आणि ते आपण प्रत्येक मॅचला पाहिलं सुद्धा आहे की 2-3 मॅच आमच्या अशा आल्या होत्या की अगदी सगळेजण प्रेशरमध्ये, सगळ्यांच्या चेहऱ्यावरती प्रेशर दिसत होतं, हा माणूस शांत होता आणि तीच गोष्ट ती काम करून जाते। कारण का मोठ्या मॅचमध्ये तुम्ही प्रेशरमध्ये गेलात आणि कॅप्टन प्रेशरमध्ये अख्खी टीम संपली, पण हा शांत होता, जे चाललंय ते होतच असतं मॅचमध्ये, पण हा त्या सिच्युएशनला काय सुंदर प्रकारे हँडल करत होता ते आपण सगळे बघत होतो। पण सूर्याच्या परफॉर्मन्सवर पण कोणी बोलले की रन्स नाही येत आहेत, त्यावर काय म्हणणार आपण? बघा मॅडम, काय माहिती आहे का, T20ची मॅच आहे तर सगळ्यांचेच मोठे स्कोर येणार नाही आहेत, एखाद दोघांचेच कोणतरी मोठे स्कोर येतील आणि सेमीफायनलची मॅच होती, सगळ्यांचे नंबर शफल झालेले होते आणि ज्या नंबरला ते आले तिकडे फक्त मला मारायचंच होतं, तिथे लागले तर ठीक, नाही लागलं तर आऊट होणार। कारण का सूर्याच्या नंबरवर शिवम दुबे आला, जिथे स्पिनर होते शिवम दुबे आला, त्यांनी स्कोर केला, मग सूर्याला आणखी मागे, तिलकवरला आणखी मागे यायचं, ते होणारच होतं। कारण मोठे शॉट खेळताना कुठेतरी चुकीचा फटका खेळला आणि आऊट होतं। काय म्हणणार, सूर्याने न्यूझीलंड सोबत पण एक चांगली सिरीज खेळली होती, त्याचा इम्पॅक्ट इथे होईल, त्याचा रिझल्ट आपल्याला मिळेल? तो रिझल्ट कॅरी करूनच जाणार आहे सूर्या, कारण त्यासाठी सोपं होऊन जाणार। कारण का आणि प्रत्येक वेळेला आपण पाहिलं की जेव्हा चांगले फास्ट बॉलर येतात सूर्याच्या समोर तेव्हा सूर्या बॅटिंग करून जातो आणि तो आत्ताही करेल। न्यूझीलंड खूप प्रोफेशनली खेळते, आपण बघितलं पण आहे, तर आपल्याकडे कोणकोणते स्ट्रॉंग प्लेयर्स आहेत जे न्यूझीलंडला ते खूप क्रॉस करणार या मॅचमध्ये? आमचे वरचे 6 जण, त्याच्याहीपेक्षा मी जर आजचं जाऊन बोलेन की संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, आज ह्या दोघांवरती खूप लोकांचा फोकस आहे। पाठी आहे तो ईशान, नंतर सूर्य आहे, तिलक आहे, हार्दिक आहे, शिवम दुबे आहे, कारण आमची लाईनअप खूप मोठी आहे। पण त्या लाईनअपमध्ये सुद्धा अगर सुरुवातीच्या 4 जणांनी जरी आमच्या हिशोबाने बॅटिंग केली, समजा की 40-40 रन जरी बनवले तर आम्ही आज पण 200 क्रॉस करू आणि ते करावंच लागेल। असं पण म्हणणं आहे की ते स्टेडियमबद्दल पण काय म्हणतात, त्यावर काय म्हणणार आपण? स्टेडियम बघा, आता आम्हाला आमच्या ICCने आम्हाला मॅच तिकडे खेळायला फायनल सांगितले, खेळता आम्हाला तिकडे खेळायचं, स्टेडियमचा काहीच इश्यू होत नसतो। आम्ही कसा क्रिकेट खेळतोय त्याच्यावर सगळा गेम आहे। कारण का शेवटी बघा कुठेतरी तो मॅच खेळायचा, हरणार कुठेही आहे, जिंकणार कुठेही आहे, मग आम्ही आमची ताकद लावून का खेळू नये? ॲज अ कोच स्पेशली सूर्यासाठी तुमचं काय एक मेसेज असेल? मला त्याच्यासाठी एकच मेसेज आहे, सूर्याने फक्त शांत राहावं आणि आपला परफॉर्मन्स करा आणि आपल्याबरोबर आपल्या टीमला बरोबर घेऊन अगदी आम्हाला जो हवा आहे रिझल्ट तो द्यावा। बरोबर सर, थँक्यू सो मच। आम्हाला हवं आहे ते वर्ल्ड कपची ट्रॉफी आणि ट्रॉफी आपण जिंकून येऊ याचा खूप विश्वास पूर्ण देशात आहे। तर आज हा मोठा मॅच जे आहे ते अहमदाबादमध्ये होणार। कॅमेरा पर्सन योगेंद्र गुप्तासह मी नम्रता दुबे, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।